नमस्कार मित्रांनो, ओनली BCS या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव हेमंत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंट्रोल स्टेटमेंट अँड लूप्स. कंट्रोल स्टेटमेंट लूप्स आपण जावास्क्रिप्टमध्ये कशाप्रकारे यूज करतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण शिकत असताना कंट्रोल स्टेटमेंट आणि लूप्स आपण बघत असतो. कंट्रोल स्टेटमेंट अँड लूप्स हे बेसिकली आपला फ्लो ऑफ प्रोग्राम मॅनेज करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो. आता बघूया आपण कंट्रोल स्टेटमेंट अँड लूप्स काय आहे. Control statements and loops are fundamental construct in programming that allow you to control the flow of execution in your code. They enable you to make decision, repeat action, manage the execution of code based on certain condition. सांगायचा अर्थ असा, की आपल्या प्रोग्रामिंगचा फ्लो, आपल्या प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर मॅनेज करण्यासाठी आपण कंट्रोल स्टेटमेंट आणि लूपचा यूज करत असतो. हे कसं आपण मॅनेज करतो? हे आपल्या ॲक्शनवर, कंडिशनवर आणि आपल्या डिसिजनवर वर्क होत असतात. आपण हे वर्क होण्यासाठी आपण कंट्रोल स्टेटमेंट आणि लूप्सचा यूज करत असतो. तर आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आपण बरेचसे लूप्स आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्येही आणि आजच्या व्हिडिओमध्येही. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल स्टेटमेंटही बघणार आहोत. तर आता आपण बघूया मेन टॉपिक जावास्क्रिप्टचा इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे काय आणि आपण ते कशाप्रकारे वर्क होतात आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आपण कशाप्रकारे यूज करतो, ते आज मी तुम्हाला सांगतो. इफ एल्स स्टेटमेंट इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे काय? तुम्हाला माहितीच असेल. द इफ एल्स स्टेटमेंट इज यूज्ड टू एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ कोड बेस्ड ऑन कंडिशन. आपल्याला आपल्या प्रोग्रामिंगमधला एक ब्लॉक ऑफ कोड किंवा एक सर्टन कोड एक्झिक्यूट करायचा असेल, त्यावेळेस आपण इफ एल्स स्टेटमेंटला बघतो किंवा आपण त्याचा यूज करतो. कारण की तो लिहिण्यासाठी अतिशय सोपा, ईझी टू सिंटॅक्स आहे. म्हणजे त्याचा सिंटॅक्स खूप ईझी आहे आणि तो अंडरस्टँडिंगसाठी खूप ईझी आहे स्टेटमेंट. म्हणून आपण इफ एल्स स्टेटमेंटचा यूज करत असतो. इफ एल्स स्टेटमेंटमध्ये मेन असते तुमची कंडिशन. सर्व काही कंडिशनवर वर्क होत असतात. जर तुमची कंडिशन ही ट्रू होत असेल, त्यावेळेस इफमधला ब्लॉक ऑफ कोड, इफमधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. जर तुमचा कंडिशन ही फॉल्स असेल, ट्रू नसेल, त्यावेळेस एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. एल्समधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे किंवा एल्समधला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार आहे. यामध्ये तुम्हाला मी आता सिंटॅक्स सांगतो. सिंटॅक्स कसा आहे, ते तुम्ही नीट समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला नीट समजेल मी म्हणतो काय. सिंटॅक्समध्ये आपण पहिले इफमध्ये आपण कंडिशन मेन्शन करतो. जर ही कंडिशन माझी ट्रू असेल, तर त्याच्यामधला ब्लॉक ऑफ कोडचा अर्थ असा, की त्याच्यामधलं तुम्ही काय मेन्शन केलेलं आहे लॉजिक किंवा त्याच्यातला कोड एक्झिक्यूट होणार आहे. या स्टेटमेंटमधला कोड एक्झिक्यूट होणार आहे. आता सिंपल वर्डमध्ये. तर कोड मी इथे मेन्शन केलेला आहे. कोड टू एक्झिक्यूट इफ कंडिशन इज ट्रू. तुम्ही इथे बघू शकता नीट. इफ इफमध्ये पहिले कंडिशन माझी चेक होईल. जर ही कंडिशन ट्रू असेल, तर हा कोड एक्झिक्यूट होईल. जर माझी ही कंडिशन फॉल्स असेल, तर हा एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. एल्समध्येही तुमचे ब्लॉक ऑफ कोड असू शकतात, स्टेटमेंट असू शकतात. तुम्ही इथे बघू शकता. मी इथे मेन्शन केलेलं आहे, कोड टू एक्झिक्यूट इफ कंडिशन इज फॉल्स. ओके. अशा प्रकारे तुमचा इफ एल्स स्टेटमेंट वर्क होतात. मी आता तुम्हाला याचा फ्लो चार्ट दाखवतो. त्यानुसार तुम्हाला नीट समजेल मी सांगतो काय आहे. तुम्ही इथे बघू शकतात. इफ एल्स, फ्लो चार्ट ऑफ इफ एल्स. तुम्ही हा फ्लो चार्ट बघू शकतात. यामध्ये काय आहे बेसिकली, इथून माझा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. राइट? प्रोग्राम स्टार्ट झाला. अकॉर्डिंग टू सिंटॅक्स, अकॉर्डिंग टू डेफिनिशन, इथे फर्स्टली इफमध्ये आपण कंडिशन चेक करतो. ओके. जर माझी कंडिशन ट्रू असेल, तर तो खाली येणार आहे. ओके. खाली तो काय करणार आहे, माझा ब्लॉक ऑफ कोड म्हणजे हा माझा कोड एक्झिक्यूट करणार आहे. ओके. जर माझी कंडिशन ही फॉल्स असेल, तर तो सिम्पली काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. जर मी इथे एल्स पार्ट मेन्शन केलेला असेल, डिफाईन केलेला असेल, तर त्याच्यामधले स्टेटमेंट तो प्रिंट करणार आहे आणि नंतर टर्मिनेट होणार आहे. अशा प्रकारे आपला इफ आणि एल्स स्टेटमेंट वर्क होतो. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो, त्यानुसार तुम्हाला नीट समजेल. सिम्पली आपण इफ स्टेटमेंटचं एक्झाम्पल पहिले बघूया. त्यानंतर आपण पुढचे काही एक्झाम्पल बघूया. बघा मित्रांनो, तुमच्यासमोर हे एक सिंपल एक्झाम्पल आहे इफ स्टेटमेंटसाठी. यामध्ये मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे एज. एजमध्ये मी 10 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. इफमध्ये मी कंडिशन मेन्शन करतो. कंडिशन काय आहे, एज जर माझी ग्रेटर दॅन इक्वल टू असेल 18 पेक्षा, तर मला सिम्पली एक्झिक्यूट करून दे
यू आर इलिजिबल टू वोट. जर ही कंडिशन फॉल्स असेल तर मी इथे एल्स मेन्शन नाही केलेलं आहे. तर मला काय आन्सर येणार? तेच आपण आता बघूया. एज माझी 10 आहे. म्हणजे ही कंडिशन माझी फॉल्स आहे. तर आता आपण आन्सर चेक करूया काय येतं. टर्मिनलवर काहीच आन्सर आलेलं नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. मी टर्मिनल क्लिअर करतो. आता बघूया. काहीच आन्सर आलेलं नाही आहे. का नाही आलेलं आहे? कारण की मी इथे एल्स मेन्शन नाही केलेले आहे. एल्स स्टेटमेंट मेन्शन नाही केलेलं आहे. त्यामुळे तो सिम्पली चेक करेल कंडिशन. ही कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट करेल किंवा याच्यातला कोड एक्झिक्यूट करेल. जर नसेल तर सिम्पली तो स्टॉप होईल किंवा टर्मिनेट या केसमध्ये. आता केसमध्ये जर माझी व्हॅल्यू 18 असते किंवा 18 पेक्षा अबोव्ह असते, तर ही कंडिशन माझी ट्रू झाली. जर ही माझी कंडिशन ट्रू झाली, तर मला सिम्पली हे स्टेटमेंट तो मला प्रिंट करून देईल. यू आर एलिजिबल टू व्होट. बघा आन्सर काय येतं? बघा आन्सर आलेला आहे. तुम्ही इथे टर्मिनलवर बघू शकतात. यू आर एलिजिबल टू व्होट. अशा प्रकारे सिंपल इफ स्टेटमेंट वर्क होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ आणि एल्स स्टेटमेंट कशाप्रकारे दोघं कशाप्रकारे वर्क होतात. म्हणजे तुम्हाला मी 3-4 प्रकारचे एक्झाम्पल घेतो आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला नीट समजेल कशाप्रकारे आपलं इफ आणि एल्स स्टेटमेंट वर्क होतं. आता तुम्ही इफ एंड एल्स स्टेटमेंटमध्ये बघा, एक मी व्हेरिएबल घेतलेला आहे. व्हेरिएबल नंबर आहे. त्यामध्ये मी 2 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. कंडिशन इफमध्ये मी कंडिशन मेन्शन केलेली आहे. जर नंबर मॉड्युलो 2 म्हणजे माझी रिमाइंडरची व्हॅल्यू 0 येत असेल, तर मला सिम्पली आन्सर येणार इव्हन. नाहीतर एल्समध्ये काय जर कंडिशन फॉल्स असेल, तर एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. एल्स स्टेटमेंटमध्ये मी स्टेटमेंट किंवा एल्स ब्लॉकमध्ये मी एक स्टेटमेंट आहे. ते आपलं स्टेटमेंट काय आहे? ऑड. हे मला ऑड आन्सर प्रिंट होणार आहे. ह्या कंडिशनला मला इव्हन आन्सर यायला हवं. ते येतं का बघा? इव्हन आलं आहे. जर ही कंडिशन मी फॉल्स केली, फॉल्स म्हणजे मी इथे फाय लिहिलं. फाय इथे चेक होणार. फाय मॉड्युलो 2 पण हां, मी केलं. पण मला आन्सर हे माझं रिमाइंडर व्हॅल्यू माझी 0 येत नाही आहे. त्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होईल आणि एल्स मधला स्टेटमेंट किंवा एल्स मधला ब्लॉक ऑफ कोड मला एक्झिक्यूट होईल. ऑड हे आन्सर आलेलं आहे ऑड. अशा प्रकारे इफ अँड एल्स स्टेटमेंट वर्क होतं. त्यानंतर आपण नेस्टेड बघूया. नेस्टेड इफ अँड एल्स म्हणजे दोघं इफ एल्स त्यानंतर पुन्हा इफ एल्स अशा प्रकारे वर्क होतं. मी कमेंट्स रब करतो. बघा, मी इथे कमेंट्स रब केलेले आहे. हा तुमच्या समोर एक कोड आहे. मी इथे मेन्शन करतो कमेंट्स. ओके. आता बघा, यामध्ये मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे स्कोर. स्कोरमध्ये मी 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. इफ स्कोरची व्हॅल्यू इथे कंडिशन स्कोरची व्हॅल्यू ग्रेटर असेल किंवा इक्वल टू असेल 90 पेक्षा, तर मला सिम्पली ग्रेड 1 हा इफ कंडिशन ट्रू असेल, तर मला सिम्पली याच्यामधला ब्लॉक ऑफ कोड म्हणजे ग्रेड ए हे प्रिंट होणार आहे. जर ही व्हॅल्यू फॉल्स असेल, तो खाली येईल. खाली एल्समध्ये ही इफ कंडिशन चेक करेल. इफ कंडिशन चेक करेल. कोरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू असेल 70, तर मला सिम्पली ग्रेड बी प्रिंट होणार आहे. जर ही कंडिशन फॉल्स असेल, तर तो एल्स पार्ट एक्झिक्यूट करेल कन्सोल ग्रेड सी. या कंडिशनला काय होत आहे? तुम्ही बघू शकता. मी ना एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला प्रोग्राम. बघा, काय आलं आन्सर मित्रांनो? ग्रेड सी. ग्रेड सी का आलं? कारण की त्यांनी आपल्या स्कोरमध्ये व्हॅल्यू 10 होती. तर इथे चेक केलं, ही कंडिशन फॉल्स झाली. तर इथे पुन्हा चेक झाली कंडिशन, इथेही फॉल्स झाली. म्हणून त्यांनी मला ग्रेड सी आन्सर दिला. जर माझी ही कंडिशन 90 असती किंवा 90च्या अबोव्ह असती, तर त्यांनी मला ग्रेड ए आन्सर दिलं असतं. बघा, ग्रेड ए. जर इथे माझी माझी व्हॅल्यू 70 असती किंवा 70 अबोव्ह असती, तर त्यांनी मला ग्रेड बी दिला असतं. अशा प्रकारे आपण मल्टिपल कंडिशन चेक करू शकतो युजिंग इफ एल्स स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पोर्टंट स्टेटमेंट म्हणजे आपल्या जावास्क्रिप्टमध्ये स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट आपण कशासाठी वर्क करतो, यूज करतो, ते ते मी इथे लिहिलेलं आहे किंवा मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. द स्विच statement is used to execute one block of code among multiple options based on the value of an expression.
तुमच्यासमोर मल्टिपल ब्लॉक ऑफ कोड आहे. त्यामधला तुम्हाला पर्टिक्युलरली ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा असेल किंवा मल्टिपल केसेस असेल. आपण केसमध्ये स्विच स्टेटमेंट मेन्शन करतो. मल्टिपल केसेस असेल. तुम्हाला पर्टिक्युलरली केस एक्झिक्यूट करायचे असेल किंवा स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही स्विचकडे जाऊ शकतात किंवा आपण स्विच यूज करतो. स्विच केस, स्विच स्टेटमेंट आपण यूज करतो. स्विच स्टेटमेंटमध्ये आपण एक्सप्रेशन मेन्शन करतो. सर्व हे आपल्या एक्सप्रेशनवर डिफाईन असतात. मी तुम्हाला त्याचा सिंटॅक्स दाखवतो. त्यानुसार तुम्हाला सिंटॅक्सनुसार नीट समजेल. मी म्हणतो काय, सिंटॅक्स व्हेरी सिंपल आहे. स्विच आहे. ह्या स्विचमध्ये आपण इथे एक्सप्रेशन मेन्शन करतो किंवा कंडिशन मेन्शन करतो. कंडिशन नाही म्हणू शकत आपण इथे एक्सप्रेशन आहे. एक्सप्रेशन हे एक मॅच्युअर वर्ड वाटतं आहे याच्यासाठी. म्हणून आपण इथे एक्सप्रेशन पास करतो. जर माझा एक्सप्रेशनची व्हॅल्यू ह्या केसमधली असेल, तर मला ती केस एक्झिक्यूट होईल आणि सिम्पली माझा कोड हा ब्रेक होईल आणि मला आन्सर मिळेल. सांगायचा अर्थ असा, की सिंटॅक्स कसा आहे, स्विचमध्ये आपण एक्सप्रेशन डिफाईन केली. त्यानंतर केसमध्ये आपण लिहितो ना, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आपण केसमध्ये आपण ब्लॉक ऑफ कोड लिहत असतो. केसमध्ये व्हॅल्यू 1 आहे. यामध्ये माझा कोड येणार आणि सिम्पली ब्रेक कीवर्डचा यूज केलेला आहे. ब्रेक कीवर्डचा आपण यूज का करतो? कारण की जर माझी ही कंडिशन आली किंवा केस आलाय, तर हा केसमधला कोड एक्झिक्यूट होईल. त्यानंतर ब्रेक येईल. ब्रेकचा अर्थ काय, की तो ब्रेक करतो. तो पुढे जाणार नाही. पुढचा ट्राय करणार नाही, की पुढची केस एक्झिक्यूट करण्याची. तो सिम्पली इथून ना मला व्हॅल्यू रिटर्न करून देईल. मला आन्सर मिळेल माझं. ओके. मला आन्सर मिळेल. इथे एकदा प्रोग्राम ब्रेक झाला. तो नेक्स्ट व्हॅल्यू एक्झिक्यूट करणार नाही. सांगायचं इतकंच होतं मला. त्यानंतर अशा प्रकारे आपला सिंटॅक्स आहे डिफॉल्ट. डिफॉल्ट कीवर्ड का यूज केलेला आहे? जर माझ्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मी मेन्शन नाही केली किंवा एक्सप्रेशन काही नसेल, तर मला बाय डिफॉल्ट हा कोड माझा एक्झिक्यूट होणार आहे. अशा प्रकारे स्विच स्टेटमेंट किंवा स्विच केस आपण यूज करत असतो आपल्या प्रोग्रामिंगमध्ये. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. एक्झाम्पलच्या पहिले मी तुम्हाला याचा फ्लो दाखवतो. कशाप्रकारे स्विच स्टेटमेंट वर्क होतं आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. तुम्ही इथे बघू शकता. स्विच स्टेटमेंट याचा फ्लो आहे. इथून माझा प्रोग्राम स्टार्ट झाला. अकॉर्डिंग टू सिंटॅक्स इथे एक्सप्रेशन येणार म्हणजे स्विचमध्ये. इथे एक्सप्रेशन चेक होणार. कोणत्या केसमध्ये मॅच होत आहे. जर माझं एक्सप्रेशन ह्या केस संग मॅच होत आहे 1 मध्ये, तर हा 1 मधला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. त्यानंतर मला तो कोड टर्मिनेट होईल. जर केस 2 मध्ये माझं एक्सप्रेशन मॅच होत असेल, तर हा कोड मला एक्झिक्यूट होईल आणि इथे टर्मिनेट होईल. माझं एक्सप्रेशन ह्या केस 3 संग मॅच होत असेल, तर केसमधला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल आणि इट सिम्पली टर्मिनेट होईल. जर याच्यापैकी कोणताही मॅच नाही झालं किंवा एक्सप्रेशन नसेल मी मेन्शन केलं, तर सिम्पली डिफॉल्ट व्हॅल्यू एक्झिक्यूट होईल आणि सिम्पली हा प्रोग्राम टर्मिनेट होईल किंवा हे स्टेटमेंट टर्मिनेट होईल. अशा प्रकारे आपले स्विच केस वर्क होतं. मी एक एक्झाम्पल दाखवतो. मी जस्ट ह्या कमेंट रब करतो, रिमूव्ह करतो. तर मी ऑल स्टेटमेंट ऑल कमेंट्स रिमूव्ह केलेले आहेत. नॉट अ स्टेटमेंट कमेंट्स. इथे मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे मित्रांनो, डे. डेमध्ये मी 3 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. स्विचमध्ये आपला अकॉर्डिंग टू सिंटॅक्स एक्सप्रेशन येणार म्हणून मी व्हॅल्यू एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये ऑपरेटर्स यांच्या कॉम्बिनेशनमुळे एक एक्सप्रेशन तयार होतं. तर आपला हा एक्सप्रेशनच झाला आहे डे. डे हा आपला व्हेरिएबल आहे म्हणून मी इथे मेन्शन केला. जर याची व्हॅल्यू ह्या केसमध्ये असेल, तर ती केस मला एक्झिक्यूट होईल. आता 3 आला. 3 व्हॅल्यू ही कोणत्या केसमध्ये मॅच होते बघा. केस 3. इथे व्हॅल्यू ही मॅच झाली 3. तर मला सिम्पली कन्सोल म्हणजे मला प्रिंट होऊन येणार वेडनेसडे आणि सिम्पली माझं स्टेटमेंट म्हणजे माझा कोड ब्रेक होणार आहे. बघा आन्सर तेच येतंय का? आलं का नाही मित्रांनो आन्सर वेडनेसडे. जर मी इथे व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू 2 घेतली असती, तर मला काय आन्सर आलं असतं ट्यूसडे. बघू शकता. आता मी इथे ना दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, ट्यूसडे आपल्या टर्मिनलवर आलेला आहे. सपोज मी माझ्या व्हेरिएबलची काहीच व्हॅल्यू घेत नाही.
ओके. माझ्या व्हेरिएबलला मी काहीच व्हॅल्यू असाइन केलेली नाही. त्यावेळेस मला काय येतं आन्सर ते आपण बघूया. सॉरी, सॉरी. बघा, अदर डे. अदर डे का आलं? इथे मी काय म्हटलेलं आहे, डेला मी काहीच व्हॅल्यू पास नाही केलेली आहे आणि डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? अदर डे. जर मी काहीच व्हॅल्यू पास नाही केली, तर हा डिफॉल्ट मी सांगितलं अकॉर्डिंग टू डेफिनिशन हा डिफॉल्ट स्टेटमेंट डिफॉल्ट मधला ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल किंवा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. अशा प्रकारे आपण स्विचचा यूज करत असतो. मल्टिपल केस एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा मल्टिपल केस दिलेले आहेत, त्यामधले तुम्हाला पर्टिक्युलर केस एक्झिक्यूट करायची असेल किंवा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा असेल, त्यावेळेस आपण स्विच स्टेटमेंट किंवा स्विच केसचा यूज करतो. अजून आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे. त्यानुसार अजून तुम्हाला नीट समजेल. मी कमेंट्स रब करतो. इथे कमेंट्स रब करतो मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, कमेंट्स रब केलेले आहे. यामध्ये मी सिम्पली काय करत आहे, मी इथे एरिया प्रिंट करत आहे. एरिया ऑफ शेप. जर बघू शकता मी एक व्हेरिएबल घेतला आहे एरिया ऑफ शेप. त्यामध्ये मी सर्कल ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. यामध्ये मी ना व्हेरिएबल घेतलेला आहे रेडियस, लेंथ, विड्थ, बेस, हाईट आणि R1. R1 सिम्पली जर रिझल्ट असेल, तर यामध्ये मी काही व्हॅल्यू असाइन केलेल्या आहे. आता स्विचमध्ये मी एरिया ऑफ शेप हे एक्सप्रेशन मेन्शन केलेलं आहे. एक्सप्रेशनमध्ये व्हॅल्यू काय आहे? माझी सर्कल आहे. आता तो इथे चेक करेल कोणत्या केसची व्हॅल्यू माझी सर्कल आहे? फर्स्ट सर्कल. सर्कलमधला ब्लॉक ऑफ कोड तो एक्झिक्यूट करून देईल. मी तिथे काय आहे एरिया ऑफ सर्कल आता रेडियस फाइंड केली मॅथ डॉट पाय. मॅथ डॉट पाय पायची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच असेल. हां, त्यानंतर रेडियस इंटू रेडियस हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण एरिया ऑफ सर्कल काढतो आहे रेडियस बघा आणि त्यामध्ये मला जे आन्सर येईल ते मी इथे प्रिंट करत आहे. सिम्पली माझा कोड हा ब्रेक होणार. इथे तुम्ही बघू शकता. काय आलं मित्रांनो एरिया ऑफ सर्कल 78.5398 ही व्हॅल्यू मला आलेली आहे. जर मी इथे जर मी इथे नाही सर्कल मेन्शन करता, इथे मी व्हॅल्यू सर्कल नसते दिली. मी सिम्पली रेक्टँगल ही व्हॅल्यू दिली असती, तर मला ही रेक्टेंगलचा पुढे गेला रेक्टेंगल याचा एरिया मला मिळाला असता. तुम्ही इथे बघू शकता. एरिया ऑफ रेक्टेंगल 40. अशा प्रकारे आपला स्विच केस किंवा स्विच स्टेटमेंट वर्क होत असतं. आता मी आशा करतो, की तुम्हाला नीट समजलं असेल, की स्विच स्टेटमेंट कशाप्रकारे वर्क होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया, की याला मी कमेंट्स केलं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया लूप. लूप आपण कशासाठी यूज करतो आणि आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आपण कशाप्रकारे यूज करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. लूप्स. लूप्स आर यूज्ड टू एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड रिपीटली अंटिल स्पेसिफिक कंडिशन इज मेट. लूप. लूप आपण बेसिकली एक्झिक्यूट करतो एखादा ब्लॉक ऑफ कोड रिपीटली एक्झिक्यूट करण्यासाठी एक्झिक्यूट होणार आहे, त्यावेळेस आपण लूपचा यूज करतो. लूपचा अर्थ म्हणजे काय? रिपीट होत आहे एकसारखा. ओके. जर आपल्या जर आपली कंडिशन ट्रू होत असेल, तर तो एक्झिक्यूट करणार आहे अगेन एंड अगेन, अगेन एंड अगेन. जर कंडिशन फॉल्स झाली, तर लूप आपला स्टॉप होणार आहे. ओके. तो एक्झिक्यूट नाही होणार अगेन एंड अगेन. ओके. तर लूप्स काय सांगितलं आहे? लूप्स आर यूज्ड टू एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ कोड रिपीटली अंटिल स्पेसिफिक कंडिशन इज मेट. देअर आर सेव्हरल टाइप ऑफ लूप इन जावास्क्रिप्ट इन्क्लूड फॉर लूप, व्हाईल लूप एंड डू व्हाईल लूप. जावास्क्रिप्टमध्ये अनेक लूप्स आहे. आपण ते वन बाय वन बघणार आहोत. ते आपण कशाप्रकारे यूज करतो. आपल्या जावास्क्रिप्टमध्ये फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे. फॉर लूपमध्ये फॉर ईच आहे, फॉर इन आहे, फॉर ऑफ लूप आहे. हेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आपण जस्ट आयडिया
फॉर लूप कशाप्रकारे वर्क होतो, त्यासाठी मी तुम्हाला हा फॉर लूप, नॉर्मल आपला फॉर लूप आपण इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये यूज करतो, त्याचा मी एक्झाम्पल घेतलेला आहे आणि तो आपण कशाप्रकारे यूज करतो, हे मी इथे सांगितलेलं आहे. तर आपला पहिलाच लूप म्हणजे फॉर लूप. फॉर लूप काय सांगतं डेफिनिशन फॉर लूप इज यूज्ड टू इटरेट ओव्हर अ ब्लॉक ऑफ कोड अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम. काय सांगितलेलं आहे? इटरेट. इटरेटचा मीनिंग म्हणजे काय? अ, इटरेटचा मीनिंग म्हणजे कॉलिंग द अगेन अँड अगेन. इटरेट करतोय तो व्हॅल्यूला, ट्रायव्हल करतोय ती व्हॅल्यू. ओके. समजा एक ॲरे घेतलेला आहे मी. ॲरेमध्ये माझ्या नंबर ऑफ एलिमेंट आहे. ते सर्व नंबर ऑफ एलिमेंट वन बाय वन मला प्रिंट करायचे आहे. तर मी कसं करू शकेल? त्यावेळेस मी फॉर लूप यूज करू शकेल. फॉर लूप काय करतो? इटरेट करतो ना व्हॅल्यूला. ओके. इटरेट करतो. त्यानुसार आपण फॉर लूप यूज करणार आहोत. फॉर लूप काय सांगतो? फॉर लूप सांगतो, की एखादा कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा असेल नंबर ऑफ टाईम्सपर्यंत, त्यावेळेस तुम्ही फॉर लूपचा यूज करू शकता. डेफिनिशननुसार. आता आपण सिंटॅक्स बघूया. आपल्या फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो? सिंटॅक्स इथे बघा. फॉर लूप साठी आपल्याला फॉर कीवर्डचा यूज करावा लागतो. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपण 3 आर्ग्युमेंट्स पास करतो. आर्ग्युमेंट्स नाही म्हणू शकत, पॅरामीटर्स पास करतो. ते पॅरामीटर्स कसे असतात ते बघूया. यामध्ये आपण पहिली व्हॅल्यू येते म्हणजे इनिशियलाइज. आपण व्हॅल्यूला इनिशियलाइज करतो. ओके. त्यानंतर कंडिशन येते. आपण इथे कंडिशन मेन्शन करतो. त्यानंतर आपण इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट. व्हॅल्यूला इन्क्रिमेंट करायचं आहे की डिक्रिमेंट करायचं आहे अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू आउटपुट हे आपण इथे करत असतो. आणि ह्या फॉर लूपमध्ये आपला ब्लॉक ऑफ कोड येतो. त्यानंतर आपल्या फॉर लूपचा एंड होतो. अशा प्रकारे हा सिंटॅक्स आहे. इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला नीट समजेल. एक्झाम्पल अतिशय सोप्पं आहे. ओके. फॉर लूपमध्ये अकॉर्डिंग टू सिंटॅक्स मी इथे इनिशियलाइज केलेलं आहे आय. आय आयला काय म्हटलं? लेट आय इज इक्वल टू 1. आता माझा आय कुठून चालू होणार आहे? हा स्टार्टिंग पोझिशन हां. इनिशियल म्हणजे स्टार्टिंग पोझिशन असंही तुम्ही म्हणू शकता. आय माझा 1 पासून चालू होणार आहे. कंडिशन, कंडिशन काय सांगितलेली आहे? जर आय ची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 5 असेल, तर ही कंडिशन ट्रू असेल. म्हणजे म्हणजे काय माझा आय हा माझा 5 टाइम्स चालणार आहे किंवा एक्झिक्यूट होणार आहे. त्यानंतर मी आयला इन्क्रिमेंट करणार आहे. तर आता कशाप्रकारे वर्क होणार आहे ते मी सांगतो. आणि त्यामध्ये मी सिम्पली कन्सोल डॉट लॉग नंबर्स आय म्हणजे ही आयची व्हॅल्यू मी प्रिंट होणार आहे. आता सिम्पली काय होणार आहे? फॉर लूप स्टार्ट आय इज इक्वल टू 1. 1 आहे आयची व्हॅल्यू आता हो. आय कंडिशन चेक होणार आहे. 1 लेस दॅन इज इक्वल टू 5 हो, कंडिशन इज ट्रू. देन तो खाली येणार कन्सोल डॉट नंबर काय होणार आहे? आय आय मला म्हणजे आत्ता मला व्हॅल्यू काय मिळाली 1. ओके. त्यानंतर आय प्लस प्लस म्हणजे आय इन्क्रिमेंट झाला. आता आयची पूर्वीची व्हॅल्यू काय होती? 2 होती. आता इन्क्रिमेंट होऊन व्हॅल्यू काय झाली? 2 झाली. सॉरी पूर्वीची व्हॅल्यू 1 होती. आता इन्क्रिमेंट होऊन व्हॅल्यू काय झाली? 2 झाली. तर आता पुन्हा कंडिशन चेक होणार आहे. 2 लेस दॅन इज इक्वल टू 5 कंडिशन इज ट्रू. देन अगेन कन्सोल डॉट लॉग नंबर आय आय प्रिंट झाला. आता काय पहिले 1 प्रिंट झाला, आता दुसऱ्यांदा 2 प्रिंट झाला. त्यानंतर पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. पहिले 2 व्हॅल्यू होती, आता 3 व्हॅल्यू झाली. ओके. 3 अगेन कंडिशन चेक. 3 लेस दॅन इज इक्वल टू 5 हो. 3 इज लेस दॅन इज इक्वल टू 5. कंडिशन इज ट्रू इनसाइड द लूप. ओके. इनसाइड लूपमध्ये हा स्टेटमेंट आहे. नंबर आय. आयची व्हॅल्यू आता काय आहे? 3. 3 प्रिंट झाली. पहिले 1, 2 आता 3 प्रिंट झाले. त्यानंतर पुन्हा आय इकडे आला. आय ना इन्क्रिमेंट झाला. आयची व्हॅल्यू पहिली 3 होती, आता 4 झाली. पुन्हा कंडिशन चेक केली. आय लेस दॅन इज इक्वल टू 5 म्हणजे 4 लेस दॅन इज इक्वल टू 5. येस, कंडिशन इज ट्रू. अगेन द ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट. आता 4 ची व्हॅल्यू प्रिंट झाली. म्हणजे काय 1, 2, 3 आता 4 ची व्हॅल्यू प्रिंट झाली. त्यानंतर पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. आय काय म्हटला? 5. ओके. 5 ही कंडिशन ट्रू झाली. त्यानंतर पुन्हा 5 एक्झिक्यूट झाला. पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. आता काय झाली व्हॅल्यू? 6. आता 6 लेस दॅन इज इक्वल टू 5 ही कंडिशन फॉल्स झाली. हा लूप इथे स्टॉप झाला. आणि अशा प्रकारे मला आन्सर काय मिळाला असेल सांगू मित्रांनो? 1, 2, 3, 4, 5.
असा आन्सर मिळाला असेल. तुम्ही बघू शकता. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 अशा प्रकारे मला हे आन्सर मिळालेलं आहे. आपली व्हॅल्यू इटरेट झाली, कॉल झाली अगेन अँड अगेन. ओके. यासाठी आपण फॉर लूपचा यूज करतो. त्यानंतर अजून एक सेकंड एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं फॉर लूप बेसिकली आपण व्हॅल्यूला इटरेट किंवा व्हॅल्यूला प्रिंट करण्यासाठी आपण यूज करतो. बेसिकली प्रामुख्याने आपण अरेजमध्ये, ऑब्जेक्टमध्ये, ऑब्जेक्ट्समध्ये आपण फॉर लूपचा यूज करत असतो प्रामुख्याने. तर आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर मी एक ॲरे मेन्शन केलेला आहे. त्या ॲरेमध्ये 9 एलिमेंट आहे एकूण. मी व्हॅल्यू 9 आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. 9 एलिमेंट आहे. आता मी फॉर लूप अकॉर्डिंग टू फॉर लूप मला काय आउटपुट हवा आहे, हा मला ॲरे प्रिंट करून हवा आहे. ओके. तर मी फॉर लूपचा यूज केला. फॉर लूपमध्ये म्हटलं इनिशियलाइज केलं आय. आता ॲरे. ॲरे माझा स्टार्ट होतो अल्वेज 0 पासून. ओके. मेमरी कशी ॲक्सेस करते? पहिल्या पोझिशन कोणत्या पोझिशनला आहे? 0 पोझिशनच्या मेमरीच्या. म्हणून 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू 8 पर्यंत जाईल. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 पोझिशनपर्यंत. तर स्टार्टिंग पोझिशन काय आहे माझी? I इज इक्वल टू 0. ओके. I लेस दॅन array डॉट लेन. आता array डॉट लेन ही प्रॉपर्टीज आहे. आपण arrayच्या काही मेथड्स आहे. तुम्ही प्रॉपर्टीज म्हणू शकता, मेथड्स म्हणू शकता. हे आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. बट array डॉट लेनमुळे मी याची लेन फाइंड केली. लेन फाइंड केली तिथपर्यंत माझा हा आय मूव्ह होणार आहे किंवा ट्रॅव्हल करणार आहे आणि इथे सिम्पली मी इन्क्रिमेंट ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे आणि मी कन्सोल म्हटलं की इनसाइड फॉर लूपमध्ये मी कन्सोल डॉट लॉग ॲरेची व्हॅल्यू मी प्रिंट करत आहे. ओके. तर आता बघूया ह्या कंडिशनला काय येतं आन्सर माझं. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत माझी व्हॅल्यू आलेली आहे. कशी झालेली आहे? युजिंग द फॉर लूप. आशा करतो की तुम्हाला फॉर लूप समजला असेल. ओके. फॉर लूप कशासाठी आपण यूज करतो आणि फॉर लूप समजला असेल. आता फॉर लूपचा आपण फ्लो बघून घेऊ. फॉर लूपचा फ्लो. फ्लो चार्ट मी इथे मेन्शन केलेला आहे फॉर लूपचा फ्लो चार्ट. त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. माझा प्रोग्राम इथून चालू झाला. ओके. माझा प्रोग्राम इथून चालू झाला. इथे अकॉर्डिंग टू फॉर लूप इथे कंडिशन आहे. ओके. कंडिशन चेक झाली. जर कंडिशन ट्रू असेल, तर तो इथे येईल. इनसाइड द ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करेल. पुन्हा तो पहिल्यापासून येईल. पुन्हा तो कंडिशन चेक करेल. ओके. कंडिशन चेक केली. त्यानंतर पुन्हा तो ट्रू झाला. कंडिशन ट्रू झाली. पुन्हा तो येईल. पुन्हा कंडिशन चेक करेल. जर कंडिशन ट्रू होत असेल, तर ही सायकल रिपीटली होणार आहे. ओके. जर कंडिशन ही माझी फॉल्स झाली, तर तो इथे जाणार नाही, इकडे जाणार नाही. तो सिम्पली टर्मिनेट होणार. अशा प्रकारे वर्क होतो आपला फॉर लूप. ओके. फॉर लूप अशा प्रकारे वर्क होतो किंवा चालतो आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आणि इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. अशा प्रकारे त्याचं नेचर आहे. त्यानंतर आपण व्हाईल लूप बघूया. व्हाईल लूप बेसिकली कशासाठी यूज होतो आणि आपण कशाप्रकारे यूज करतो आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. While loop is used to execute block of code as long as specific condition is true. While loop particularly block of code एक्झिक्यूट करण्यासाठी आपण यूज करत असतो. तो ब्लॉक ऑफ कोड कधी एक्झिक्यूट होईल? ज्यावेळेस माझी कंडिशन व्हाईल लूप मधली कंडिशन जर ट्रू असेल, त्यावेळेस तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. आता मोस्ट ऑफ स्टुडंटला कन्फ्युजन असेल. इफ स्टेटमेंटमध्येही सिमिलर होतं आणि व्हाईल लूपमध्ये हो, राइट आहे. बट लूपचा अर्थ काय? रिपीटली. इफमध्ये काय होत होतं, कंडिशन ट्रू आहे, तर ती कंडिशन मला त्याचा आन्सर देत होता. म्हणजे ती कंडिशन मधला ब्लॉक ऑफ कोड मला एक्झिक्यूट करून देत होता आणि स्टॉप होत होता. आता याच्यामध्ये काय कंडिशन जेव्हा ट्रू झाली, तेव्हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झाला. पुन्हा तो चेक करणार, कंडिशन ट्रू आहे का? पुन्हा तो एक्झिक्यूट करणार, पुन्हा चेक करणार, कंडिशन ट्रू आहे का? पुन्हा तो चेक करणार. ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करा. सिंटॅक्स काय आहे? सिंटॅक्स इज व्हेरी सिंपल.
तुम्ही इथे बघू शकता. व्हाईल कीवर्डचा यूज केलेला आहे. त्यामध्ये मी कंडिशन मेन्शन करणार आहे. जर ही कंडिशन ट्रू असेल, तर यामधला कोड एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट झाला, पुन्हा तो इटरेट होणार, पुन्हा चेक करणार. एक्झिक्यूट झाला, पुन्हा इटरेट होणार, पुन्हा चेक करणार. ओके. जर ही कंडिशन फॉल्स असेल, तर तो इथेच टर्मिनेट होणार. मी याचा तुम्हाला फ्लो दाखवतो. फ्लो दाखवल्यामुळे तुम्हाला नीट समजेल आपला व्हाईल लूप कशाप्रकारे एक्झिक्यूट होतो. जावास्क्रिप्ट व्हाईल बघा. आता तुम्हाला सिंटॅक्स समजला, तर ह्या सिंटॅक्सनुसार माझा प्रोग्राम स्टार्ट झाला. इथे, इथे हे बघा, इथे काय कंडिशन इथे आला. कंडिशन चेक केली. जर ही कंडिशन माझी ट्रू असेल, तर हा माझा ब्लॉक ऑफ कोड, हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. पुन्हा हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होऊन हा स्टॉप नाही होणार. पुन्हा तो येणार आपल्या कंडिशनकडे. पुन्हा बघणार कंडिशन इज ट्रू ऑर नॉट. कंडिशन पुन्हा ट्रू आहे. पुन्हा येणार. पुन्हा चेक करणार. कंडिशन इज ट्रू. पुन्हा हा कोड एक्झिक्यूट पुन्हा येणार. कंडिशन ट्रू. अशा प्रकारे जोपर्यंत माझी कंडिशन ट्रू होत असेल, तोपर्यंत ही सायकल माझी रिपीट होणार आहे. जर माझी कंडिशन फॉल्स असेल, तर तो डायरेक्ट फॉल्स कंडिशन आणि तो डायरेक्ट टर्मिनेट होणार आहे. अशा प्रकारे फ्लो आहे आपल्या व्हाईल लूपचा. मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला नीट समजेल. मी सांगतो काय आहे. बघा, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. एक व्हेरिएबल घेतलेला आहे आय. आय मध्ये मी व्हॅल्यू असाइन केलेली आहे 1. त्यानंतर वाय. आय लेस दॅन इज इक्वल टू 5. ओके. त्यामध्ये ही कंडिशन घेतलेली आहे. त्यामध्ये मी एक स्टेटमेंट म्हणजे कोड आहे. कोडमध्ये मी काय करत आहे, आयची व्हॅल्यू प्रिंट करत आहे. आणि सिम्पली इथे मी आय इन्क्रिमेंट करत आहे. आता आय मध्ये काय होती, माझी पहिली व्हॅल्यू 1 होती. अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू सिंटॅक्स सॉरी स्लिप ऑफ टंग्स प्रोनाउन्स प्रॉब्लेम. अकॉर्डिंग टू सिंटॅक्स चेक करणार आय लेस दॅन 5. हो, ही कंडिशन ट्रू झाली. तर तो मला आयची व्हॅल्यू प्रिंट होणार. काय करून देणार 1. ओके. 1 प्रिंट झाली. तो खाली आला, आय इन्क्रिमेंट झाला. आता आयची व्हॅल्यू काय झाली 2. पुन्हा त्याने चेक केली 2 लेस दॅन 5. हो आहे. पुन्हा त्याने मला 2 ही व्हॅल्यू प्रिंट केली. म्हणजे पहिले 1 आता 2. पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. आयची व्हॅल्यू काय झाली 3 झाली. पुन्हा इथे चेक केली 3 लेस दॅन इज इक्वल टू 5. हो. पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. पुन्हा आयची व्हॅल्यू चेक केली. हो, कंडिशन 4 लेस दॅन 5. हो, 4 इथे प्रिंट झाला. पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. 5 लेस दॅन इज इक्वल टू 5. कंडिशन इज ट्रू. लगेच पुन्हा आयची व्हॅल्यू प्रिंट झाली. आय प्लस प्लस. आता आयची व्हॅल्यू मध्ये काय आला 6 आला. 6 लेस दॅन इज इक्वल टू 5. कंडिशन इज फॉल्स. लूप इज स्टॉप. ओके. आणि मला आन्सर मिळून जाईल. आता आन्सर काय येतं ते आपण बघूया. मी याला क्लिअर करतो पहिले. अरे, त्यानंतर बघा आपला आन्सर काय आहे. आलं की नाही? व्हाईल लूप 1, व्हाईल लूप 2, व्हाईल लूप 3, व्हाईल लूप 4, व्हाईल लूप 5 अशा प्रकारे आपला व्हाईल लूप वर्क होत असतो. त्यानंतर आपण दुसरा लूप बघूया. डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप एक्झॅक्ट सिमिलर व्हाईल लूप. फक्त एक कॅच आहे की व्हाईल लूप स्टार्टिंगलाच कंडिशन चेक करतो. डू व्हाईल लूप एंडिंगला कंडिशन चेक करतो. म्हणजे पहिले कोणताही कोडचा पहिले तुमचा सोर्स कोड एक्झिक्यूट होईल, त्यानंतर कंडिशन चेक होईल. सोर्स कोड सांगण्याचा अर्थ म्हणजे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट किंवा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, त्यानंतर कंडिशन चेक होईल. म्हणजे डू व्हाईल लूपमध्ये एकदा तरी कोड हा रन होतोच. पण व्हाईल लूपमध्ये जर कंडिशनच स्टार्टिंगला फॉल्स आली, तर तो रनच होणार नाही. पण याच्यामध्ये तसं नाही. पहिले तो कोड रन होतो, त्यानंतर कंडिशन चेक करतो. त्यानंतर कंडिशन चेक करतो. बघा आता, व्हेरी इंटरेस्टिंग. Do while loop. The do while loop is similar to the while loop, but it guaranteed that the code block will be executed at least at least one at least once. सांगण्याचा अर्थ असा की एकदम सिमिलर आहे व्हाईल लूप सारखा, पण तुमचा कोड ना एकदा तरी एक्झिक्यूट होणार आहे. एकदाच एक्झिक्यूट होणार आहे. तसं व्हाईल लूप मध्ये काय आहे, स्टार्टिंग कंडिशन फॉल्स आली तर तो एक्झिक्यूटच होणार नाही. पण डू व्हाईल लूप मध्ये तुमचा कोड आहे ना मिनिमम एकदा तरी रन होईल याची गॅरंटी आहे. तुम्ही बघू शकता. सिंटॅक्स कसा आहे. इथे आपण लिहितो डू.
डू मध्ये आपण आपला कोड लिहितो, ब्लॉक ऑफ कोड. त्यानंतर हा डू जेव्हा एंडिंग होतो, त्या एंडिंगला आपण कंडिशन अप्लाय करतो. व्हाईल आणि इथे माझी कंडिशन असेल. अशा प्रकारे सिंटॅक्स आहे. आता अशा प्रकारे सिंटॅक्स आहे. मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. सॉरी, कमेंट्स रब करतो. बघा. आपल्यासमोर एक व्हेरिएबल मी घेतलेला आहे किंवा तयार केलेला आहे जे नावाचा. जे मध्ये मी व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे 1. ह्या 1 व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. डू मध्ये म्हटलो अकॉर्डिंग टू सिंटॅक्स मी इथे काय म्हटलेलो आहे, डू व्हाईल आय नाही सॉरी जे. जे मला प्रिंट करून दे आणि जे ची व्हॅल्यू होणार आहे 1 1. म्हणजे जे ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होणार आहे आणि इथे कंडिशन चेक होणार आहे. आता काय होत आहे, की इथे आला तो, जे ची व्हॅल्यू काय होती 1. इथे काही कंडिशन चेकिंग नव्हती म्हणून त्यांनी मला प्रिंट करून दिली. आणि इथे सिम्पली जे इन्क्रिमेंट केला. आता इथे चेक केला, जे ची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. 2 लेस दॅन 5 हो. पुन्हा इथे आला 2 व्हॅल्यू प्रिंट केली आणि इथे आला इन्क्रिमेंट झाला. पुन्हा इथे कंडिशन चेक झाली. 3 लेस दॅन 5 हो. अशा प्रकारे तो 5 वेळास मला आन्सर देईल. तुम्ही बघू शकता आन्सर काय येतं. व्हाईल लूप 1, 2, 4, 5, 3 डू व्हाईल लूप आणि 5. अशा प्रकारे आन्सर आलेला. जर जर मी स्टार्टिंगचीच म्हणजे कंडिशन फॉल्स करायचा प्रयत्न करतो. मी 6 व्हॅल्यू घेतो. ह्या वेळेस काय होईल माहिती मित्रांनो? ह्या वेळेस जर मी व्हाईल लूप मेन्शन केला असता, इथे व्हाईल लूप ही कंडिशन अप्लाय केली असती, तर तो तो एक्झिक्यूटच झाला. पण आता इथे व्हॅल्यू काय येईल माहिती आहे मित्रांनो? 6 आन्सर येईल. बघा, इथे आला तो सिम्पली मला जे ची व्हॅल्यू प्रिंट करून दिली. जे प्लस प्लस झाला. जे ची व्हॅल्यू 6 होती. 7 झालं. इथे कंडिशन 7 इज लेस दॅन इज इक्वल टू 5. कंडिशन फॉल्स. टर्मिनेट झाला लूप. पण मला पहिली व्हॅल्यू तर आली ना मित्रांनो. काय आली ती व्हॅल्यू 6. बघा, डू व्हाईल लूप 6. अशा प्रकारे आपला डू व्हाईल लूप वर्क होत असतो. मी आशा करतो की मित्रांनो तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंट अँड लूप्स आपल्या जावा स्क्रिप्टमध्ये नीट समजले असेल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची डिटेल्स एक्झाम्पल बघूया. तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ ही नक्की आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. बाय मित्रांनो. थँक यू सो मच.